अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चले जानते हैं आज की खबर। जिले नांदेड़ के काश्तकारों की फसलों का जो नुकसान हुआ है, इसका फौरी पंचनामा करके इसका मुआवजा दिया जाए। भारतीय जनता पार्टी का मुतालबा। भारतीय जनता पार्टी नांदेड़ के जिला सदर श्री वेंकटराव पाटिल गुजेगांवकर की क़यादत में एक वफद ने जिला कलेक्टर नांदेड़ को एक महजर पेश करके मुतालबा किया कि मुसलसिल बारिश की वजह से जिले नांदेड़ के काश्तकारों की फसलों का जो नुकसान हुआ है, इसका फौरी पंचनामा करके इसका मुआवजा दिया जाए। महजर में कहा गया है कि 12 सितंबर से जिले में मुसलसिल बारिश हो रही है, जिसकी वजह से काश्तकारों की सोयाबीन और दूसरी फसलों का बड़े पैमाने पर नुकसान हुआ है। इसलिए नुकसानज़दा फसलों का पंचनामा करके फी हेक्टर 50,000 रुपये मुआवजा दिया जाए। फार मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। शेतकऱ्यांचं भयानक नुकसान झालेलं आहे। या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि माननीय खासदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। प्रामुख्यानं नांदेड जिल्ह्यामध्ये 14 तारखेपासून जे अतिवृष्टी झालेली आहे, त्याचं नुकसान कितीही जरी मदत करण्याचा प्रयत्न केलो आपण तरी ते नुकसानाची भरपाई देऊ शकत नाही। पण शेतकऱ्यांचा मुगांची परिस्थिती, सोयाबीनची परिस्थिती, उडदांची परिस्थिती जर आपण लक्षात घेतलो तर 100% मुगाचं आणि उडदांचं नुकसान झालेलं आहे। सोयाबीनचं या अतिवृष्टीमुळे येणाऱ्या काळांमध्ये देखील तेही नुकसान होणार आहे। काल आम्ही देगलूर तालुक्यामध्ये, मुखेड तालुक्यामध्ये दौरा केलो। विशेषतः मुखेड तालुक्यामधल्या बेन्नाळ गावांचं धरण फुटलं आणि त्या शेतकऱ्यांच्या खालच्या गावांचं बेन्नाळ असेल, सावळी असेल, देगलूर तालुक्यांचे करडखेड असेल, वळग असेल, चाकूर असेल, कारेगाव असेल, या गावांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होऊन शेतीचं खरडून गेलेलं आहे। म्हणून या अनुषंगानं संबंध जिल्ह्यातली परिस्थिती जर आपण त्याचे अवलोकन जर केलो, अर्धापूर असेल, भोकर असेल, नायगाव असेल, मुदखेड असेल, त्या संबंध तालुक्यांमध्ये त्या महापुरामुळे नदीकाठचे जे शेतकरी आहेत त्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। या अनुषंगानं आम्ही आज निवेदन दिलेले, शासन हेक्टरी 50,000 द्यावं याचं आम्ही निवेदन माननीय कलेक्टर साहेबाला दिलेलं आहोत। या उपरी जर शेतकऱ्यांना जर मदत देत नसेल तर भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्ह्याचं माननीय खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरेल, फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करेल आणि शेतकऱ्यांना कुठेही उघड्यावर न पडू देता त्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी या नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत। अतिवृष्टीमुळे जे पिकाचं नुकसान झालं आहे, या संदर्भात खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये या सगळीकडे जाऊन शेतकऱ्याला धीर देण्याचा प्रयत्न करतो आहे। आमचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गोजेगावकर साहेब यांनी पूर्ण तालुक्याचा दौरा केला आहे। नांदेड शहराच्या परिसरात लगतची जी शेती आहेत त्याच्यामध्ये सोयाबीन पूर्णपणे गेलं आहे। आत्ता गोजेगावकर साहेब म्हटल्यासारखं कालच आम्ही MSCBच्या अधिकाऱ्यांना भेटलो होतो, तेव्हा हा पाऊस झाला नव्हता। आम्ही त्यांना मागणी केली होती की ऑक्टोबर हीटमध्ये जो ऊस आता पडेल तेव्हा पाणी जर नाही दिलं तर त्याला उंदरं लागतील, अशी परिस्थिती निर्माण होईल। तेव्हा MSCBचा मेंटेनन्स तुम्ही केला पाहिजे। पण प्रशासनाला जर दूरदृष्टी नसेल, कलेक्टर साहेबाला आम्ही तीच आत्ता मागणी केली की आत्ता ज्या पिकाचं नुकसान झालं आहे त्याचा विमा कंपनीकडे तुम्ही दावा दाखल करा म्हणतात, पण त्याचा पंचनामा असणं गरजेचं आहे। ज्यांनी विमा घेतला आहे तो ग्राहक आहे, त्याला जर उद्या ग्राहक मंचात विमा कंपनीच्या विरुद्ध दावा द्यायचा असेल तर सरकारी पंचनामा झालेला पाहिजे। पण महसूल जर असा दुजाभाव करत असेल की फक्त विमा नाही घेतला त्यांचा पंचनामा करू आणि विमा घेतलेल्यांची गरज नाही, एकीकडे विमा कंपनीला प्रशासन सांगते की 30,000 रुपये हेक्टरी तुम्ही द्या, पण स्वतः सरकार देताना मात्र तेवढे उधार राहत नाही। हा जो दुजाभाव आहे ते शेतकऱ्यावर हे फार मोठं संकट आहे। टाळेबंदीमध्ये आधीच 5-6 महिन्यापासून व्यवहार बंद होता, आता कसं तरी उदीम चांगला येईल आणि व्यापार होईल असं वाटलं होतं, पण हे आसमानी संकट आलं। पण हे आसमानी संकटाला सुलतानी संकटाची साथ मिळू नये, प्रशासनाने संवेदनशीलपणे हा विषय हाताळला पाहिजे। अन्यथा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या आणि आदरणीय गोजेगावकर साहेबांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी संपूर्ण रस्त्यावर उतरून शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी संघर्ष करायला तयार आहे। हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रूफ राइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगिरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्ज़ा।
हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।